तर मित्रांनो मल्याण माती बंदरमध्ये जी आज नवीन बंदर झाले आणि त्याच्यामध्ये पहिलीच जी शर्यत आयोजित केली होती त्याच्यामध्ये सेमीफायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे साहिल मात्रे वेलवली. तर प्रथमतः साहिल खूप खूप अभिनंदन. मागच्या 2 बंदरामध्ये आपली गाडी आलेली नंबरला, परंतु कोणी आपले बाईट घ्यायला आलं नाही. साहिल बोलला आमच्याकडे कोण येत नाही. तर मी तेव्हा बोललेलो त्याला की मल्याणला गाडी नंबरला नक्की नंबरला येईल गाडी आणि आपण नक्कीच मुलाखत घेऊ. तर काय सांगशील साहिल, आजचा किती गुलाल झाले या वर्षातील? हे वर्षातील माझा दुसरा गुलाल. 4 शर्यती झाल्या, 2 वेळा चौथी बसली आणि आता हा दुसरा, 2 वेळा पहिली बसली. बेलीत चौथी बसलेली, सराईमध्ये पहिली बसलेली, आता मल्याणला परत पहिली. 2 गुलाल झाले लगातार. 2 गुलाल झाले. आणि बिना काठीला आपण गाडी हाकलली. बिना काठीला हाकलली. माझा जरा आजारी होता, पायाला दगड लागला, तिथे प्रॅक्टिसला गेलो त्यावेळी, त्याच्यामुळं मी गाडी तिथं नाही नेली. तर काय सांगितलं या वर्षी बैलांमध्ये काय प्रगती दिसते गेल्या वर्षी? या वर्षी बैलांमध्ये जसा जसा तो आपला चित्रा म्हातारा होतोय तसा तसा तो आता जवानीतच येत चाललाय. अच्छा, म्हणजे अजून म्हणजे आता मी 3रं वर्ष आहे माहित, त्याच्यामध्ये तो जरा वाढतच चाललाय. म्हणजे असं मला वाटतच नाही की तो म्हातारा होते म्हणून. किती वर्ष झाली त्याला आता माहित आहे त्याचं 3रं वर्ष आहे. आणि वालेकर नानांकडे 1 वर्ष होता. आपल्या अंतनावरून चांगल्यावरून आमचे विजय गावडे म्हणून आहेत, एक मित्र आहेत आपले, ते पण त्यांचे पण हिंदकेसरी आहेत, ते पण त्यांनी त्यांच्याकडून आणलेला. आणि वरती कोणत्या नामवंत बैलाच्या गाल्यात धावले? हरण्याच्या गाल्यात पळाला आहे. स्वतः संदीप पाटील आहेत ना, हरण्याचे मालक, ते स्वतः त्याचे मालक होते. अच्छा. हा, ते आज पण आपले बैल बघण्यासाठी कधी पण व्हिडिओ कॉल करतात. अच्छा. त्यांना पण म्हणजे एक आवडता बैल आहे त्यांचा पण तो. आणि आता तू हरण्याचा विषय काढलास, त्यावर भविष्यात असा काही प्लॅन आहे का? जर आता संदीप पाटील यांचे तुझे चांगले घरोबे, लग्नाला सुद्धा ते आलेले, तर तुझ्या मार्फत एखादी शर्यत आयोजित करावी आणि प्रमुख आकर्षण आणि म्हणून हरण्या अलिबाग मध्ये यावा, असं माझं पर्सनली मत आहे. त्याच्यावर तुझं काय मत आहे? माझं तर मत आहे, माझ्या लग्नालाच येणार होता, पण तिथे एक मोठी शर्यत झाली फॉर्च्युनरची. तिथं बैलाला दुखापत झाल्यामुळं बैल माझ्या लग्नाला येऊ शकला नाही. नाहीतर हरण्या माझ्या लग्नाला 100% येणार होता. आणि भविष्यात जर तुझा काय भविष्यात माझी जर शर्यत लागली, म्हणजे मी पुरस्कृत ठेवलेली आणि मी जर शर्यत ठेवली, हे बिना फीची शर्यत ठेवीन. हे फी घेतलेली शर्यत मी ठेवणार नाही. भलं फुलाची पाकली म्हणून बक्षीस देईन, पण फी ही बिना पैशाचीच होईल. आणि त्याचं म्हणजे निमित्त काय असेल शर्यतीचं? वाढदिवस किंवा आता वाढदिवस तर माझा पावसाळ्यामध्ये असतो, पण शर्यत आपण लावू. एक बंदर चांगलं भेटलं, भेरचे बंदर आपलं काही कारणास्तव होत नाही, त्याच्यामुळे भेरसे बंदर जर झाला असला तर माझी शर्यत 100% झाली असती. आणि तिथं जर भेरसे बंदर झालं तर तिथं शर्यत माझी होणारच, आणि तिथं प्रमुख आकर्षण म्हणून हिंदकेसरी हारण्यात येणार तिथं. तर आम्ही आशा करतो की अलिबागकरांना माझ्या मनात हा विचार मागे झालेला की जेव्हा कधी मला बोलायला भेटेल या विषयावर, तेव्हा नक्कीच हा विषय मी तुझ्यासोबत काढणारच होतो. आता आम्ही जाऊ वरती, त्यावेळी तुला घेऊन जाईन संदीप दादांसोबत, स्वतः म्हणजे मी भेट करून देईन त्यांच्यासोबत. नक्कीच आपण जाऊ. आणि आता या वर्षी आपल्या ह्या जोडीचं काय पुढे प्लॅनिंग काय असेल? म्हणजे कुठल्या आपण फायनल मध्ये आपण कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्या चित्राला बैल लागत नाही तोपर्यंत आपण फायनल मध्ये नाही उतरणार. म्हणजे हा बैल सुद्धा त्याला अजून कमी आहे, थोडासा कमी आहे, त्याच्यामुळं नाही फायनल आपल्याला जमणार. म्हणजे जोपर्यंत चित्राला बैल लागत नाही तोपर्यंत मी फायनल नाही चढू शकत. तेव्हा कॉन्फिडन्स नुसतं चढाचं आणि जगाच्या पाठून याचं, हा मला खेळ हा कसा आहे, आपल्याला गाड्या धरून तरी आल्या पाहिजे. कारण नाव कमवायला वेळ लागतो, पण नाव गमवायला वेळ नाही लागत. आणि गेल्या वर्षी आपण ती ट्राय पण केलेली, मला वाटतं कातलपाडा बंदरामध्ये. तर आशा करतो की ह्या वर्षी ह्याच बैलावर तू फायनलला जावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे. कारण प्रयत्न करू, जर जमलं तर नक्की जाऊ. आणि आज ड्रायव्हर तू एकटाच बसलास की? ना, मी एकटाच बसतो. नेहमी एकटाच बसतो गाडीवर. ठीक आहे. आणि जे बंदर झाले ते बंदराबद्दल काय सांगशील? एकंदरीत कसं आहे बंदर? बंदर मस्त आहे. मल्याण गावानी, खास करून सुशील पाटीलने खूप मेहनत घेतली बंदरासाठी, आणि बंदर नव्हत्याचं होतं करून दाखवलं. बरोबर. आज आपल्या पट्ट्यात बंदरही नव्हतं आपल्याला प्रॅक्टिस मारण्यासाठी. कुठं बेलीत जायला लागायचं, परत सातारात जायला लागायचं, लांब म्हणजे बंदर प्रॅक्टिससाठी जायला लागायचं. तर सुशील पाटील आणि त्यांची ग्रामस्थ मंडळी चांगली मेहनत घेतली, चांगलं बंदर बनवलं. एकदम म्हणजे कमी मकानाचं पण नाही, मकान पण व्यवस्थित आणि चांगलं बंदर. आणि बैलांना पळण्यासाठी पण पुरेशी जागा आहे. काही म्हणजे बंदराचा काही दोष नाही, बंदर 1 नंबर आहे. आणि फिरायला वगैरे जागा जागा व्यवस्थित आहे, कमी पण नाही आणि जास्त पण नाही, एकदम व्यवस्थित आहे.
अच्छा, म्हणजे येणाऱ्या जी धुलीवंदनची शर्यत पुन्हा एकदा आयोजित केली आहे तर इथे आज 25 गट होते. आजची अपेक्षा असेल की धुलीवंदनला कम से कम 30 गट तरी झाले 30 पाहिजे. गट झाले पाहिजे आणि एक मोठी मानाची तेव्हा सुद्धा आपला आज काय झालं, आज आपल्या रायवाडीमध्ये पण आपल्या इथं बरोबर, जवळच्या दोन शर्यत बंद. असल्यामुळे काही आपल्या फाटाच्या गाड्या तिकडे गेल्या. त्याच्यामुळे इथं 25 गट आहे. पण आपल्या शेजार बाजूला कुठं गाड्या नसतील तर आपली तर 30 गट होणारच. आणि मागे आपण मीटिंग मध्ये सुद्धा हा विषय झालेला की एका दिवशी 2 आयोजन नसली पाहिजे आणि परंतु त्या मीटिंगचा काही फायदाच झाला नाही असं ते मला आता वाटतं. काय होतंय, जो तो ज्याचे त्याचे प्रमाणे गाड्या डिक्लेअर करतं. त्याच्यामुळं काय आहे, असं कमिटीचं असं काय कोण जास्त ऐकत नाही. त्याच्यामुळं जो तो ठेवतोय तो होऊन देतात, न मोकळा होतो असा विषय. तर मी अपेक्षा करतो की आपली आता 2 मानाची बंदर आहेत आणि एक बेलीमध्ये मोठा बंदर लागलेला आहे तिथे बुलेट नाही बाईक बक्षीस ठेवलेली आहे. हा. तर त्या शर्यतीमध्ये सुद्धा आपला हा जोड शर्यतीमध्ये त्या जोड आपला नक्की जाईल, फक्त फायनल साठी नाही, सेमीफायनल साठी. नक्कीच आणि सेमीफायनल मध्ये सुद्धा असाच गुलालात राहू दे अशी आई एकविराचरणी प्रार्थना करतो. अशा शुभेच्छा देतो तुला. आणि आजची मुलाखत संपवतो. आज तू आपला वेळ महत्वाचा वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बोला ना, आज एकच बैलगाडा शर्यत प्री क्वार्टर मध्ये पहिलीच ना नाही, पावलच झाला. तर प्री क्वार्टर मध्ये दुसरी आलेली गाडी आहे. मला वाटतं चेहरा बघून नाव सांगायची गरज नाही. मंजुल पाटील हाशिवरे. तर काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल? काय सांगणार आपलं, म्हणजे कुठेतरी मागे पडतो ते हे जे नवीन जोडी गुलालात आणते, ही त्यांची दुसरी शर्यत आणि दुसरा गुल्ला आहे. आणि ह्याला मला वाटतं यावर्षीच चालू केलंय ना. हा डायरेक्ट याला प्री क्वार्टरला सुरू केलेला आहे. तर म्हणजे पब्लिक नाव विसरायला लागले की कुठून तरी आहे, कुठेतरी जिवंत आहे. उजेडात आणतोय. हा, म्हणजे आज जिवंत आहे नाव असं. अशी जोडी आपली म्हणजे या वर्षी सुरुवात केली. नक्कीच पुढल्या वर्षी जे आपलं नाव होतं फायनल मध्ये कंटिन्यू नंबर मारायचा जो इतिहास होता तो इतिहासाची पुनरावृत्ती ही जोडी करेल असं वाटतंय का तुला? एक बघायला गेलो कर्नाटकी पॅटर्न मुळे आपले गावठी जोडी कुठेतरी मागे पडतात. आणि याची मेन गोष्ट म्हणजे ससेची हाईट आणि रुंदी पण नाही, त्याच्यामुळे तो फायनलला रेंज देईल असं मला नाही वाटत. पण मला एवढं पण गॅरंटी आहे की तो सेमी फायनल आरामात मारू शकतोय. हा बैल आपल्याकडलाच आहे. हा आपल्याकडनं मी 2 वर्ष झाली आपल्या मुर्शेद मधनं हेडीतनं घेतलेला 4 दाती फोन. अच्छा, 5 मेला घेतलेला. म्हणजे चांगलं. पण पहिलेच वर्ष त्याला काढला आणि प्री क्वार्टर पर्यंत धावते म्हणजे चांगली रेंज कव्हर केली त्याने. हा, आणि तो कसा म्हणजे बबल्या आणि पिंट्याच्या गळ्यात तो चाललेला आहे. म्हणजे तो एक बघायला गेलो तर त्यांचा वारसदारच आहे. बरोबर, म्हणजे त्याला रेंज समजली की आपल्याला कुठपर्यंत धावायचं आहे ते. नक्कीच. तर अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. धन्यवाद. आणि मग यावर्षी माजण्यामध्ये आपण एक फायनल मारला त्यावेळी पण टॉपच्या गाड्या होत्या. मग आता तो जोड पुन्हा कधी बघायला मिळेल प्रेक्षकांना? तो जोड भेटेल, पुन्हा पण बघायला भेटेल. फक्त एवढंच की माझं म्हणजे आता माझं पण थोडं प्रॉब्लेम चाललंय. त्याच्यामुळे मला ही जोडी तशी या जोडीची कमी मेहनत घेतली तरी हकलता येते का खालच्या गाठात. पण फायनलला कशी मेहनत चांगली लागते. त्याच्यामुळे ते 2-3 दिवस टाइम मॅनेज नाही होत. आणि 2 आठवडे तरी मला लक्ष द्यायला टाइम नाही सध्या तर बघायला गेलो तर. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे नाहीतर ती गाडी मी शनिवारी टायमिंगला आणणार होतो, पण थोडा प्रॉब्लेम आला म्हणून मी नाही आणली. नक्कीच. पण एक नाद जिवंत ठेवण्यासाठी जोडी आपल्याला जोडी आहे. हा, ती पण जोडी मी 100% आणणार असं नाही. फक्त एवढंच की मला टाइम नाही, त्याच्यामुळे कसं टाइम द्यायला येणं परत शर्यतीला येणं हे ऍडजस्ट नाही होत. नक्की. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. आणि येणाऱ्या शर्यतीमध्ये असाच गुलाल प्राप्त हो आणि जे आपलं नाव आहे ते नक्कीच जिवंत राहील. शेवटी बैल पळतात, मालक नाही पळत किंवा हाकलणारा नाही, फक्त बैल पळतात. बैल पळाले तर 100% गुलाल धावणार. नक्कीच. शुभेच्छा द्या. धन्यवाद. चल. तर मित्रांनो, आजची मल्याण मातीबंदर बैलगाडी शर्यतीमध्ये जो प्री क्वार्टरचा गट झाला त्याच्यामध्ये 2 नंबर आलेली गाडी आहे. 3 नंबर आलेली गाडी आहे. काय नाव होतं? चाणेकर बंधू सालाव. आणि ह्या वर्षाचा कितवा गुलाल आहे? दुसरा. किती शर्यतीमध्ये गाडी हाकलली? भाटातली 3री शर्यत आणि दुसरा गुलाल. भाटातली तिसरी शर्यत म्हणजे चांगली या वर्षी चांगली झाली गाडी. तर काय सांगशील जोडीबद्दल? कधी केली जोडी वगैरे? जोडी हा गेल्या वर्षी घेतला, तो ह्या वर्षी घेतलाय. आणि कुठली कर्नाटकी आहे? कर्नाटकी आहे. दोन्ही कर्नाटकी आहे. आणि जिथून घेतली कर्नाटक वरून का कोल्हापूरवरून? तिथे ब गटाला धावायची की नाही खालच्या गटाला जायची? ब गटाला धावायची. आणि असं नामंत बैलांसोबत कुठल्या पैरा झालेला यांचा? हा, फायनल लावलेला तिकडे आपल्याकडे बेलीला. अच्छा, याचं नाव काय? शंकर्या. सिद्धांत पुरावकडे होता का? अच्छा.
आणि ह्याचं नाव काय? सोन्या. सोन्या. आणि ड्रायव्हर कोण बसलेला आज? राजन रोहन. राजन कदम आणि रोहन कदम A1 जोडी आहे ती आपली. हा तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बोला नाद एकच. बैलगाडा शर्यत. नाद Thank you. केला वाया नाही गेला. नाद केला पण वाया नाही गेला. 17व्या गटामध्ये पहिली आलेली आहे ना? पहिली आलेली गाडी नाव काय होतं? दत्ता चौलकर. गाव कोणता? मालुंगे. तर प्रथमतः अभिनंदन तुझं. आणि कितवा गुलाल आहे या वर्षीचा बैलांचा? दुसरा आहे. तो किती शर्यती हाकलल्या? 4 शर्यतीमध्ये म्हणजे 50% तुम्हाला यश मिळालं यावर्षी. तर काय सांगेल बैलांबद्दल आणि कधी खरेदी वगैरे केली? गेल्या वर्षीच केली बैलांची खरेदी. बैल पण दोन्ही पण चांगलेच धावतात. फक्त बैलांची चुकीमुळे बैल अडकतात दरवेळेस. म्हणजे आणि आज ड्रायव्हर कोण बसलेला? पंकज रातोडकर आणि ते सुयश. अच्छा, पंकज होता. आज त्याचा आज पेपर असून सुद्धा आज तो आज गाड्यांना आलेला आहे आपल्याकडे. आज 12वीचा पेपर त्याचा कठीण गेलेला आजचा. तरी आज बैलगाडी त्याचा पोपट म्हणजे आज विस्मरणीय त्याचा जीव आहे आज. नाही काय, ठीक आहे 12वीचा आणि बैलगाडी शर्यत चांगला आहे, परंतु एक सजेशन आहे की हे पेपर 12वीचा जे आहेत ते काय एज्युकेशन आहे ते थोडं सिरियसली घे. कारण तुझ्याकडे जर पैसा असेल तर पुढे जाऊन तू हा नाद करू शकतोस. आणि जर तुझ्याकडे पैसा नसेल तर तुला हा नाद इच्छा नसताना सुद्धा सोडावा लागेल. त्यामुळे आता तू इच्छा तुझी मार आणि 12वीचा एक्झाम चांगली दे, जेणेकरून पुढे तुला ऍडमिशन चांगल्या कॉलेजला मिळेल. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन काय करणार आहेस पुढे 12वी नंतर? म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये जाणार. तर मेडिकल फील्ड मध्ये जाण्यासाठी काय क्रायटेरिया असतो त्याचा कधी अभ्यास केलाय का? डायरेक्ट परीक्षा कॉलेज आहे. अच्छा, म्हणजे तू आता सायन्स फील्ड मध्ये आहेस की? थोडी ऑफबीट जाते आपली मुलाखत, परंतु त्याला समजावता होता म्हणून. कारण आर्ट्स मध्ये आहेत आणि गुरांचा डॉक्टर आर्ट्स मधून तिथे ऍडमिशन होऊ शकतं असं. तर त्यावर फोकस कर, कारण तिथे सुद्धा कॉम्पिटिशन खूप आहे. तुला जर 12वीला कट ऑफ मध्ये जर तुला नंबर नाही लागला तर तिथे ऍडमिशन मध्ये तुला डोनेशन पैसे भरून घ्यावं लागेल. त्यामुळे 12वी जर तुला पुढे शिकायचं आहे तर जर फोकस कर. आज ठीक आहे आलास तू, हाऊस आहे, परंतु आता पुढचे जे पेपर आहे ते मनापासून दे, जेणेकरून तुझं फ्युचर चांगलं होईल. तर तुला आजच्या शर्यतीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण डायरेक्ट तुम्हाला भेट परीक्षा झाल्यानंतर. अभिनंदन. तर मित्रांनो